माध्यमांना सांगितलंय की आद्याने केलेले सगळे आरोप खोटे आहेत. की आजही माझी सुना. असं काहीच नाही आहे. मी इनफॅक्ट आज ऑफिशियल्स आपले पोलीस ऑफिशियल्स जे आहेत त्यांच्याशीही बोलली आहे. ह्याच्या आधीही ही गोष्ट निघालेली, पण त्यानंतरही मी क्लिअर केलेली ही गोष्ट की माझ्याकडनं काही कॉम्प्रोमाइज किंवा सेटलमेंट झालेली नाही आहे. ते प्रयत्न करत आहेत, पण माझ्याकडनं तसे काही प्रयत्न झालेले नाही आहेत. आणि आजही माझी लढाई जी आहे ती माझ्या मुलांसाठी आणि माझ्यासाठी चालूच आहे. माझे त्यांच्याशी काही संबंध नाहीत. कायदेशीर प्रक्रिया कशा पद्धतीने सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही वारंवार म्हणताय की तुमची सासू लेडी डॉन आहे, तिच्यावर अनेक केसेस आहेत. याकडे कोणी दुर्लक्ष केलं आणि तिची काय दहशत आहे? दहशत तिची म्हणायला गेली तर फारच आहे तशी त्या भागात मीरा भाईंदरमध्ये. तिचीच असं नाही, तिच्या भावांची आसिफ पटेल असो, तात्या पटेल असो, बिलाल पटेल असो, हे सगळे असे तिचे 7 भाऊ आहेत. त्यांच्यापैकी दोघांचे मर्डर झालेले आहेत आज काही वर्षांपूर्वी. आणि बाकीचे जे आहेत त्यांची दहशत होती, पण आता जेव्हापासनं आपलं प्रशासन बदललं आहे तेव्हापासनं खूप फरक आला आहे. आणि दोघं भाऊ म्हणजे ऑलमोस्ट सगळेच धंदे काय आहेत? 10 वर्ष होते. धंदे काय तिचे नेमके? हो, आणि कुणाचा तिला पाठिंबा आहे? पाठिंबा तिला काही पॉलिटिशियन्सचा आहे आणि आधीपासूनच राहिला आहे. त्यामुळे ती आज इतकं धाडस करू शकते. आज इतकी वर्ष तिने, मीच नाही तर इतरही 10 वर्ष अद्या काय बघितलं? म्हणजे कोणत्या प्रकारची दहशत आहे आणि कशाच्या जोरावरती दहशत करते? तिच्याकडे वेपन्स आहेत का? तिच्याकडे काय गुंड प्रवृत्ती काय? कॉन्सेप्ट असा आहे की तिच्यासोबत ज्या बायका राहतात, ज्या तिच्यासाठी काम करतात, मेड्स आहेत तिच्या, पण त्या या गोष्टीसाठी नेहमीच उभ्या असतात की कोणी काही केलं तर ती एखाद्या बाईला उभी करते आणि मग त्यांच्यावर खोटी केस टाकायचा प्रयत्न करते की मला छेडलं किंवा असं काही. आणि असे काही मुलं आहेत मेल्स जे स्वतःवर वार वगैरे घ्यायला तयार असतात आणि वार घेऊन मग समोरच्यावर केस करतात. अशी तिची, आणि पॉलिटिकली तिला थोडासा सपोर्ट. माहितीत असलेले असे कोणते गुन्हे दाखल आहेत तिच्याविरोधात? सध्या तरी मनोरमधला एक गुन्हा दाखल आहे तिच्यात. खूप आहेत आधीचेही. गुगलवर आपल्याला तिचं नाव टाकलं की सगळी इन्फॉर्मेशन मिळते. पण सध्या जो चालू आहे तो मनोरमधला आहे. त्यात 307 केस चालू आहे तिची. आणि बेल नसूनसुद्धा एका दिवशी माझं भांडण झालेलं तिच्याशी काही कारणांमुळे, आणि बेल नसूनसुद्धा ती पोलीस स्टेशनमध्ये बसून, ती व्हिडिओ आहे माझ्याकडे, ती पोलीस स्टेशनमध्ये बसून इतक्या धमक्या, म्हणजे खोटी रेप केस टाकेन तुझ्या घरातल्यांवर, तुझ्यावर एक्स्टॉर्शन करेन किंवा काही, या धमक्या ती ओपनली देत होती. आणि तिच्याबरोबर जी साथीदार होती तिच्यासाठी, जी काम करते बाई, चंपा म्हणून होती, बांगलादेशी होती, ती सुद्धा त्या केसमध्ये 307मध्ये इन्व्हॉल्व होती. आणि दोघीही बेलवर नसताना ही सगळी दादागिरी पोलीस स्टेशनमध्ये बसून करत होत्या. पण मग तिच्या गुन्हेगारीच्या धंद्याचं स्वरूप काय? ती काय जमिनी बळकावते किंवा एक्स्टॉर्शन काय आहे? तिचं लँड ग्रॅबिंगचा बिझनेस चालतो आणि ऑफिशियली ती कन्स्ट्रक्शनमध्ये, ती जी जमीन बळकावली आज कित्येक वर्षांपूर्वी त्यांच्या अख्ख्या फॅमिलीनी, त्यांनी मदरसे बनवलेले आहेत, त्यांनी कॉलेजेस बनवलेले आहेत, मस्जिदे बनवलेली आहेत, कन्स्ट्रक्शन चालू आहेत, सो बिल्डिंग कन्स्ट्रक्शन चालू आहेत. या सगळ्या जमिनी बळकावलेल्या आहेत आणि त्यावर खूप केसेसही त्यांच्यावर झालेले आहेत. याच बॅकग्राऊंडला धरून अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे की एवढ्या कुख्यात बॅकग्राऊंडची ही सगळी माणसं, त्यांच्याकडनं आता तुला थ्रेट वाटतेय का आणि त्याचे प्रयत्न होत आहेत? प्रयत्न होत आहेत. मेसेज करणं किंवा कधी तर धमक्या देणं की तुझ्यावर, ठीक आहे तू एक्स्टॉर्शन करतेस ना, हे तुझं समोर आलं पाहिजे, किंवा तू जे काही केस टाकली आहेस ती सगळी खोटी आहे. जेव्हा की आज मी निघाली आहे घरातनं, ती फक्त माझी 4 मुलं घेऊन मला घरातनं काढलं गेलं. माझी सासू म्हणते की मी घरातनं निघाली, स्वतः ती निघाली नाही, मला रातोरात FIR झाल्यावर काढलं गेलं. FIR व्हायच्या आधी पण मला एखादा आठवडा मला खूप मेसेजेस, घाणघाण मेसेजेस आणि रेकॉर्डिंग्स वगैरे पाठवले जात होते. त्यामुळे मी FIR केली आणि जशी FIR झाली तशी मी परत घेतली नाही, म्हणून त्यांनी मला घरातनं काढून टाकलं आणि मला पुण्यात यावं लागलं. तर या क्षणालाही तुझ्या डोळ्यात पाणी आहे, तुला भीती वाटते जीवाची काय? सगळं खरं तर आता भीती राहिलीच नाही आहे, कारण 4 मुलं आहेत, त्यांना वाढवायचं आहे, भीती ठेवून चालणार नाही. पण मी खंबीरपणे उभी आहे आणि मी लढणार या गोष्टीत.
फक्त मुलांचा विचार करून. सरकारकडनं काय अपेक्षा असेल? सरकारकडनं हीच अपेक्षा आहे की असल्या लोकांना सपोर्ट करू नये. खूप काही पॉलिटिशियन्स आहेत जे नावाजलेले पॉलिटिशियन्स आहेत आणि त्यांचा सपोर्ट तिला ठामपणे असतो आणि त्यामुळे आज ती ही सगळी कामं ओपनली करू शकते घरी बसून. तडीपार असूनसुद्धा ती बाई घरी बसून लोकांना धमक्या देते, मारपीट करते इतरही लोकांबरोबर. ही तिची हिंमत होते आणि ती सरासर तिचे जे गुन्हेगारी तिची वृत्ती आहे ती तिने चालू ठेवलेली आहे. ती होऊ नये आणि ह्या गोष्टीला कुठेतरी थांबवावं गेलं पाहिजे अशी माझी इच्छा आहे. जो लड़की आज ध्यान भटका चुकी